महात्मा फुले योजनेच्या डॉक्टर माधव जोशी यांच्यावर गुन्हा, 2 लाखाची लाच मागितली। महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव जोशी यांनी लॅब चालकाच्या बाजूने अहवाल देण्यासाठी 2 लाखाची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबद्दल एक रक्त तपासणी मालकाने तक्रार दाखल केली आहे। महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांचे रक्त तपासल्याचा अहवाल देण्यासाठी जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव जोशी यांनी 2 लाखाची लाच मागितली। यासाठी डॉक्टर माधव जोशी यांनी लॅबच्या मालकाला सोलापुरातील 2 हॉटेलमध्ये तडजोडीसाठी चर्चेला बोलावले। पॉझिटिव्ह अहवाल देण्यासाठी 1 लाखावर तडजोड झाली। दरम्यान डॉक्टर जोशी व तक्रारदार यांच्यातील चर्चेचे एका माहिती कार्यकर्त्याने स्टिंग ऑपरेशन केले व याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली। तक्रार व संबंधित स्टिंग ऑपरेशनमधील रेकॉर्डिंगची खातरजमा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी डॉक्टर जोशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। यामुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।